आम आदमी पार्टीची मुंबई अध्यक्ष. सिद्धार्थ कॉलनीचा इशू असं मुंबईचा एकही माणूस नसेल ज्याला माहीत नाही आहे की इशू काय आहे. सगळ्यांनाच माहीत आहे काय इशू आहे आणि वर्षोनुवर्ष हे इशू चालतच राहिलं आहे. 2005 जेव्हा त्यांचं डिस्प्यूट होता इलेक्ट्रिसिटी कंपनीजचा, तेव्हा त्यांचे बिल होते सगळ्या तिकडे 3,500 अप्रॉक्सिमेट घर असतील आणि ते 3,500 जे घर आहे त्यांचे जे डिस्प्यूट होता तो 5-10 लाखचा सुद्धा आधी डिस्प्यूट नव्हतं. तेव्हा मोठे मोठे तिकडचे पॉलिटिशियन्स मध्ये पडले आणि लोकांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका, आम्ही बिल भरणार आणि आम्ही सगळं सेटल करून देणार, तुम्ही राहू द्या. आणि तो प्रकारने चालतच राहिलं. नेहमी नवीन पॉलिटिशियन आले, नवीन कॉन्ट्रॅक्टर आले, बिल्डर आले, सगळ्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही सॉल्व्ह करू हा मॅटर, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तसंच राहा, बिल आम्ही भरून घेऊ. त्या काली काय झालं, जी पॉवर कंपनीज होती, आधी ती BSES होती, नंतर ती रिलायन्स झाली, आता ती सध्या अडानी आहे, ते तिकडे आले सुद्धा नाही मीटर बघायला. त्यांनी कोणतीही मीटर रीडिंग पण नाही केली आणि कोणाला बिल सुद्धा पाठवलं नाही. तर तसं काम चालू होतं सिद्धार्थ कॉलनीचं. नंतर जेव्हा अडानी कंपनी आली त्यांनी सांगितलं आम्हाला ते जुने बिल आणि त्या बिलाचा इंटरेस्ट सुद्धा हवंय. इशू परत सुरू झाला. तेव्हा देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री होते, त्यांच्याबरोबर डिस्कशन झाला की बिल आता खूप मोठे झाले आहे, ते आता सध्या तर खूपच म्हणजे जास्त आहे, पण तेव्हा ते 2-4 कोटी 5 कोटी 10 कोटी तक पोहोचायला लागले. तेव्हा डिस्कशन्स परत सुरू झाली की ते बिल कोण भरणार आणि तिकडे इलेक्ट्रिसिटी आहे की नाही, काय करायचं. तर CMO ऑफिसमध्ये 2019 अराउंड जून-जुलैमध्ये एक डिस्कशन झाली. तिथे हे ठराव करण्यात आलं की 2019 ऑनवर्ड सगळेजण बिल भरतील आणि त्या अडानी कंपनीने तिकडे जाऊन म्हणजे जे काय बिलांची मीटरची रीडिंग करायची आहे ते करून घ्यावी आणि सगळ्यांना बिल पाठवायचे. पुढचे बिल सगळे भरतील, मागचे नंतर बघू. आणि तसं सुरू झालं. जास्तपैकी लोकांनी 2019 पासून बिल आपले भरलेले आहे. आणखीन एक गोष्ट आहे, 2005 जेव्हा हे सगळं प्रॉब्लेम झालं तेव्हा सुद्धा 300 करीबन घर होते जे बिल पे करत होते, नेहमीच करत आले आहे. त्यांनी एकदा सुद्धा त्यांचं बिल म्हणजे एखादा महिना राहिला असेल पण त्यांनी नेहमी सगळे ड्यूज भरलेले आहे. आता पुन्हा 5 मे ऑनवर्ड्स तिकडे इलेक्ट्रिसिटी कापण्याचं काम चालू झालं आहे. 1 तास नाही, 2 तास नव्हे, 12-12 तास, 14-14 तास इलेक्ट्रिसिटी दररोज कापण्याचं काम सुरू केलं. परत पॉलिटिशियन्स इन्व्हॉल्व झाले. राहुल शहावालेंनी सांगितलं की आम्ही इलेक्ट्रिसिटी मंत्री साहेबांना भेटू, त्यांच्याशी बोलू, आम्ही हे सगळं बंद करणार आणि ते इलेक्ट्रिसिटी पुन्हा आली. आता पुन्हा 10 दिवस इलेक्ट्रिसिटी आली आणि गेल्या 5 दिवस परत ते इलेक्ट्रिसिटी कापणं सुरू झालं आहे. विषय काय आहे? मेन विषय हे आहे की नागरिकांनी कधी नाही सांगितलं की ते बिल पे करणार नाही. जे पॉलिटिशियन्स आणि बिल्डर्स होते त्यांनी येऊन नागरिकांना सांगितलं तुम्ही भरू नका, आम्ही भरणार, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. आणि सगळ्या डिस्कॉम्सनी, BSES असो की रिलायन्स असो की अडानी असो, त्यांनी त्यांच्याशी डिलिंग केली. त्यांनी त्या पॉलिटिशियन त्या बिल्डर्सशी डिलिंग केली. तर नागरिकांना आता कशाला पनिश करतात, हे एक विषय. दुसरा, 300 जास्त, माझ्याकडे हे 3.5 रहिवाशांची लिस्ट आहे पुरी. आम्ही तिकडे सर्वे केलो आहे. आम्ही सगळे घरी गेऊन आम्ही बघितलं आहे की कोण कुठे आहे आणि कोण तिकडे पैसे भरतो कोण नाही. हे 3.5 घरांची जी यादी आहे त्यात तुम्ही बघू शकतात अनेक असे लोक आहे जे 2005 पासून नेहमी त्यांनी बिल भरले आहे. तर 300 असे घर असेल ज्यांनी कधीही त्यांचं बिल म्हणजे ओव्हरड्यू किंवा लॅप्स झालं नाही आहे. तर एक तर हे लोक, हे 300चे अधिक लोक आहे ज्यांनी कधीही डिफॉल्ट केलं नाही. दुसरं, 2019 पासून जे नेहमी बिल भरतात ते एक मोठा चंक आहे जास्तपैकी लोकांचा. आणि थोडेसे लोक असेल ज्यांनी आता सध्याच्या काळात बिल नाही भरले आहे. तर मोठा प्रश्न हे आहे की जर ह्या 300 लोकांनी नेहमी बिल भरलं आहे
तर त्यांची बिजली तुम्ही कशी कापू शकता, त्यांचा वीज कसं कापू शकता. दुसरं, ज्यांनी 2019 पासून चीफ मिनिस्टरच्या आश्वासन ऐकून बिल पे करले आहे, करत गेले आहे ते नेहमी, त्यांची तुम्ही वीज कशी कापू शकता. थोड्या घरांनी वीज भरली नाही, तुम्ही 3,500 लोकांची म्हणजे घरांची, म्हणजे लोक तर 12,000 15,000 झाले, वीज कसं कापू शकतात. इतकं धाडस कसं आलं अडाणीला. धाडस आलं कारण ही दलित वस्ती आहे, ही गोरगरिबांची वस्ती आहे. ह्या बाबासाहेब आंबेडकरच्या राज्यात, हा बाबासाहेब आंबेडकरचा शहर मुंबई, इथे मुंबई 2022 मध्ये फायनान्शियल आर्थिक राजधानी म्हणतात, आम्ही कॅपिटल म्हणतात फायनान्शियल, इतकी मोठी दलित अट्रॉसिटी चालू आहे आणि त्याचे जिम्मेदार आहे अडाणी सरकार, सध्याची MVA सरकार आणि त्याची मागची BJP सरकार. सगळ्यांनी मिळून दलितांचं शोषण केलं आहे. आणि आम आदमी पार्टीची मागणी आहे की एकतर इलेक्ट्रिसिटी इमिडिएटली रेस्टोर करा, कारण भारताचे कोणतेही कानून बघा, जे लोक बिल भरतात त्यांची वीज कापू शकत नाही. 300 अधिक परिवार आहे जे वीज भरतात. आम्ही मार्क केले आहे इकडे, तुम्ही बघा ऑरेंज आम्ही मार्क केलं आहे, ज्यांनी नेहमी आपल्या वीज भरलं आहे. त्या लोकांचे वीज तुम्ही कसं कापू शकता, त्यांनी कधीही डिफॉल्ट केलं नाही आहे. त्या लोकांचं वीज कापणं तुम्ही असं कसं करू शकता, ते क्रिमिनल ऑफेन्स आहे. दुसरं, जेव्हा मुख्यमंत्री ऑफिसमध्ये ठराव झालं की 2019 पासून सगळेजण बिल भरणार, तर तुम्ही आता परत ते मागचे बिल तुम्ही कसं पाठवले, तुम्ही जाऊन मुख्यमंत्री ऑफिसमध्ये डिस्कशन करा. कारण तिकडे झालं होतं निर्णय की 2019च्या पुढचे भरणार, 2019च्या अगोदरचे राहू द्या, मागचे राहू द्या, पुढचे भरणार. तर तुम्ही आता लोकांवर बिगर नोटीस सडनली मोठमोठे 1 लाख 2 लाख 3 लाखचे बिल कसे पाठवू शकतात. तुम्ही जा मुख्यमंत्री ऑफिसकडे, अडाणी पॉवरला मी सांगते, तिकडे ठराव पास केला होता ना, आता त्यांच्याशी जाऊन तुम्ही बिल घ्या. लोकांना बगैर नोटीस इतकी मोठी इलेक्ट्रिसिटी कापणार. आम्ही मुख्यमंत्रींना पत्र लिहिलो आहे, आम आदमी पक्षाने पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्रीला. आम्ही लिहिलं आहे की 3 प्रकारचे लोक आहेत तिकडे. एक, ज्यांनी नेहमी बिल भरलंय, त्यांची वीज कुणीही कापू शकत नाही ह्या देशात, तरी सुद्धा अडाणींनी केलं आहे, तुम्ही काय ऍक्शन घेणार. दुसरा, 2019 मध्ये CMO ऑफिसमध्ये जेव्हा ठराव झालं होतं की त्याच्या पुढच्या बिल भरतील आणि मागचे राहू द्या, त्याच्या नंतर बघणार, तर ते बिल आता कसे पाठवण्यात आले. परत काय चर्चा झाली, CMO ऑफिसमध्ये चर्चा झाली, लोकांना सांगा, लोकांसामने खुलासा करा, काय तुम्ही परवानगी दिली आहे अडाणी पॉवरला लोकांना जाऊन असं त्रास द्यायला. तिसरं, जर 10-15 मी म्हणते 100 सुद्धा घर असतील त्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये ज्यांनी वीजचे बिल भरले नाही आहे, तुम्ही त्यांचे वीज जाऊन कापा, ते आम्ही एकदा समजू शकतो. पण 3,500 लोकांचं तुम्ही जाऊन बिजली कापून ठेवतात, 1 तास नाही, 2 तास नाही, 12-12 तास, 15-15 तास. ही दलित अट्रॉसिटी आहे. त्यांचा करण्याचं धाडस इतकं असं आहे कारण तिकडे दलित लोक राहतात, गरीब लोक राहतात, त्यांना म्हणतायत की त्यांच्या बरोबर कोणी उभं राहणार नाही, पण त्यांच्या बरोबर आम आदमी पार्टी ठाम उभी आहे. आम्ही म्हणतो की जर CMO ऑफिसनी दखल घेतली नाही आणि वीज ची सप्लाय परत स्टार्ट झाली नाही, तर आम्ही आंदोलन करू. मुंबईत सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही सुरू करू सिद्धार्थ कॉलनीच्या लोकांवर दलित अट्रॉसिटी जी चालली आहे त्याच्या विरोधात. दुसरं, आम्ही त्यांना सांगितलं आहे की जे मागचे बिल आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमची काहीतरी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही डिस्कशन करून, लोक पे करायला तयार आहे, असं नाही की लोक पे करायला तयार नाही आहे, पण कोणते बिलची काहीच तुम्ही बिल पाठवले नाही, मीटर रीडिंग केली नाही. आता तुम्ही म्हणतात की आमचे इतके 100 कोटी 150 कोटी आमचे बिल आहे ते भरून घ्या, तर कोणी भरणार, हिसाब कोण देणार की कोणते बिल होते. तर हे सगळं चुकीचं घडलं आहे तिकडे आणि आम आदमी पार्टी याचा ठाम विरोध करते, निषेध करते आम्ही मुख्यमंत्रीला की आमचे मुंबईकर होऊन तुम्ही मुंबईचे 15,000 दलित परिवारांचं शोषण करत आहोत. तुमचा काय अडाणीवर कंट्रोल नाही आहे का? अडाणी तुमचा बॉस आहे की तुम्ही मुख्यमंत्री आहोत?
तर आमचा मुख्यमंत्रीला डिमांड आहे की तुरंत तिकडे वीज आम्हाला परत रिसप्लाय रिस्टोरेशन हवी आहे. आणि माझ्याबरोबर इकडे रहिवाशी सुद्धा आले आहे सिद्धार्थ कॉलनीचे. मी बनसोड मॅडमला सांगते की प्लीज येऊन तुम्ही जरा काय विषय तुम्ही तुमच्या शब्दात सांगा. या मॅडम या बसा इकडे. थँक्यू मॅडम. या बसा मॅडम बसा. नमस्ते. हां बोला ना. आम्ही पहिले सिद्धार्थ कॉलनीतलेच लोक सर्व बिल भरत होते. ह्या लोकांनी सांगितलं, बिल्डर लोकांनी की तुम्ही बिल भरू नका. काय ते आम्हाला काय सांगितलं नव्हतं. ह्या लोकांनी 3 महिने नाही भरल्यावर यांनी येऊन मीटर कापायचा होता. त्यांनी मीटर कापलेले नाही. ही चुकी त्या लोकांची, रिलायन्सची. आता हा भूदंड झालाय. लोकांच्या अंगावर 4-4, 5-5 लाख रुपये बिल आहे. हे कुणी आता भरायचं? त्यांनी सांगितलं की 19 पासून भरा, जून 2019 पासून. तर ते पण लोक बिल भरतात, तरी मीटर कापला जातो. 13 तास लाईट जाते. आज रात्री तर 2:30 वाजता लाईट गेली होती. ती आली मला अर्ध्या तासात, परत 5 वाजता लाईट गेली. आता ही आमची बिलं सगळी पूर्ण भरलेली असताना पण आमची लाईट कापली जाते. आमचा काय गुन्हा? बिल भरतो म्हणून. बघा यांचं बिल. आम्ही बिल भरतो म्हणून आमचा गुन्हा आहे का? यांचं पूर्ण भरलेला बिल आहे. आम्ही भरायला गेल्यावर आम्हाला सांगतात की तुम्ही भरू नका. कशाला भरता? कोण भरत नाही तर? जे लोक बिल भरतात त्यांना सुद्धा सांगतात बिल भरू नका आणि नंतर त्यांची लाईट कापतात. हे काय प्रकरण चाललं आहे तिकडे सिद्धार्थ कॉलनीला? हे लक्ष्मीचं बिल आणि शांतचं बिल. राहू द्या. त्यांचं सगळ्यांचं बिल क्लिअर आहे. सगळ्यांचे बिल क्लिअर आहे आलेले लोकांचे. हा आमचा गुन्हा आहे का आम्ही लाईट बिल भरतो म्हणून? मग तरी आमच्या घरात बीपीचा माणूस आहे, डायबिटीजचा माणूस आहे. कैसा आम्ही राहायचं? यहाँ मेरे साथ मिसेस बंसोड हैं जो सिद्धार्थ कॉलोनी की रेजिडेंट हैं, शुरू से वहां रह रही हैं. यहाँ पे और महिला भी आए हैं. उन्होंने अपना बिल दिखाया है. उनके बिल उन्होंने पे किए. यहाँ पे ऐसे बहुत सारे नागरिक हैं जिन्होंने शुरुआत से हमेशा हमारे अपने सारे बिल किए हैं, फिर भी वहां पे बिजली काटी जा रही है. ये कौन से नियम के हिसाब से की जा रही है? कोई भी कानून ये कहता है कि 1000 गुनहगार अगर बच गए कोई बात नहीं, लेकिन एक जो इनोसेंट इंसान है उस पे अत्याचार नहीं होना चाहिए. ये कानून की रूपरेखा होती है. यहाँ पे इनोसेंट इंसान के ऊपर अत्याचार हो रहा है. आता माझं 2-3 महिन्याचं बिल राहिलं होतं, तर मी काय म्हटलं, मी ते बिल भरते. मला लगेच लाईट तुम्ही द्याल का? तसं मला लिहून द्या. ते म्हणलं आम्ही तसं काय लिहून देणार नाही. थैंक यू मैडम. मैं फिर से अभी हिंदी में दोहराती हूँ कि ये क्या मसला है. मुंबई में चेंबूर में सिद्धार्थ कॉलोनी है, एक दलित बस्ती है जहाँ पे 3,500 लोग परिवार रहते हैं, यानी कि 12 से 15,000 लोग. 2005 में ऐसा कुछ इशू हुआ कि काफी लोगों ने वहां पे बिजली के बिल नहीं भरे थे. इलेक्ट्रिसिटी कंपनी का काम था कि उनके बिजली के मीटर काट देते और बाकी लोगों की बिजली चालू रहने देते, लेकिन वैसा नहीं हुआ. वहां पे पॉलिटिशियंस ने इंटरफेयर किया. जब बिजली काटी गई, पूरी कॉलोनी को काटी गई. जिन्होंने मीटर नहीं भरे थे, जिनके बिल जिन्होंने नहीं भरे थे, उनका नहीं. 2005 में पूरी कॉलोनी की बिजली काटी गई. पॉलिटिशियंस ने इंटरफेयर किया, बिल्डर्स ने इंटरफेयर किया, बड़े बड़े उद्योगपतियों ने इंटरफेयर किया और बोला कि ये बिल हम भर देंगे, आप बिजली चालू रखो. उसके बाद अडानी ने पहले वहां पे BSES थी, फिर रिलायंस थी और अडानी थी. किसी भी डिस्कॉम ने मीटर रीडिंग नहीं की, किसी भी डिस्कॉम ने बिल नहीं भेजा. अनपेड बिल बढ़ते रहे. किसी भी पॉलिटिशियन और बिल्डर ने वो बिल नहीं भरे. 2019 में जब वापस ये डिस्कशन हुई, तब देवेंद्र फडणवीस की सरकार थी, तब ये ठहराव किया गया CMO ऑफिस से कि वहां के नागरिक 2019 के आगे के बिल भरेंगे. उसके पहले का जो मसला है 2005 से और 2019 के बीच का, उसको हम बाद में देखेंगे. अब नागरिकों ने बिल पे करना शुरू कर दिया. फिर से कुछ लोगों ने हाल फिलहाल में थोड़ा डिफॉल्ट किया होगा, बिना देखे कि कौन शुरुआत से बिल पे कर रहा है, कौन 2019 से बिल पे कर रहा है, कौन है जिन्होंने असली में बिल नहीं पे किए हैं. पूरी सिद्धार्थ कॉलोनी की बिजली बार बार 5 मई 2022 से काटी जा रही है. 1-2 घंटे के लिए नहीं, 15 घंटों के लिए, 16 घंटों के लिए, कभी कभी 20-20 घंटों के लिए. क्या सिद्धार्थ कॉलोनी के नागरिक इस शहर के, इस देश के नागरिक नहीं है? बाबा साहेब के संविधान में सबको एक अधिकार दिया जाता है. क्या ये दलित बस्ती है इसीलिए इनके कोई अधिकार नहीं है? यहाँ पे मेरे पास पूरे 3,500 घरों की यादी है. इसमें आप देख सकते हैं बहुत सारे मार्क किए हुए हैं. जो मार्क किए हुए हैं वो लोग ऐसे हैं जिन्होंने शुरू से 2005 से बिल पे किया है. ऐसे कई सारे 300 से लेकर 500 घर हैं जिन्होंने कभी भी अपना बिल नॉन पेमेंट उनका हुआ ही नहीं है, उनकी भी बिजली काट दी गई.
बहुत सारे लोग हैं जिन्होंने 2019 के बाद रेगुलरली बिल पे किया, उनकी भी बिजली काट दी गई। ये बिना किसी सोचे समझे इस तरीके से बिजली काटना, ये एक कानूनन जुर्म है जो अडानी पावर कर रही है। हमने मुख्यमंत्री को पत्र लिखा है और पूछा है कि क्या हमारे मुख्यमंत्री का अडानी के ऊपर कोई भी असर नहीं होता? अडानी उनका बॉस है या वो इस राज्य के बॉस हैं? अडानी जिन लोगों ने बिल पे किया है उनकी बिजली काट रहे हैं। अडानी बिना मीटर लिए, बिना रीडिंग लिए, बिना बिल भेजे सडनली आज लोगों को 2 लाख, 3 लाख, 4 लाख भरने बोल रहे हैं। और जब ये मुख्यमंत्री के ऑफिस में ठहराया हुआ था 2019 में कि उसके बाद के बिल भरे जाएंगे नागरिकों के और उसके पहले के नहीं भरे जाएंगे, वो बाद में सरकार देखेगी, तो सडनली बिना सरकारी अप्रूवल के कैसे उन्होंने बिल भेज दिए? या क्या ठाकरे सरकार ने अप्रूवल दिया है उन्हें? ये ज्यादती है। हमारा ये डिमांड है, पहली बात तो अडानी के ऊपर एक्शन ली जाए, क्योंकि जिन लोगों ने बिल पे किए हैं उनकी बिजली काटी गई है। ये एक कानूनन जुर्म है, उस डिस्कॉम के ऊपर एक्शन होना चाहिए। दूसरा, 3,500 की दलित बस्ती में इस तरीके से बिजली के बिल काटना, ये एक दलित अट्रोसिटी से कम नहीं है। 2022 चल रहा है, ये आर्थिक राजधानी है इस देश की, और यहाँ पे 15,000 दलितों का शोषण कर रही है महाराष्ट्र की सरकार और अडानी पावर मिलके। ये एक बहुत बड़ा अन्याय है। अगर ये अन्याय ठीक नहीं किया गया, हमने उद्धव जी ठाकरे को कहा है कि एक तो बिजली रिस्टोर होनी चाहिए तुरंत, दूसरा जो पहले के 2019 के बिल का मसला है वो उन सारे पॉलिटिशियंस को खड़ा करना चाहिए जिन्होंने बार बार आके बोला था नागरिकों के तुम बिल में मत पे करो, हम करेंगे। जो हमेशा पुढ़ाकार लेते थे, लीडरशिप लेते थे बात करने को डिस्कॉम से, उन लोगों को खड़ा करो और उनसे बिल की वसूली करो और ये बिल पेमेंट करो। ये नहीं हुआ तो इस पूरे शहर में बहुत बड़ा आंदोलन खड़ा होगा। धन्यवाद।